समोर मी निवडणुकीसंदर्भात 2 वर्ष तुमच्या कानावर घालायला आलो आहे. साहेबांनी मला सरांनी मला बोलवून मला सत्कार आधार दिल्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. तर मित्रांनो, दिव्यांगांच्या आतापर्यंतच्या काळामध्ये मतदान कमी का होतंय, तर याच्यासाठी जे शासनाने जे आता नवीन जे रीती लावलेले आहेत, जे नियम लावले त्या नियमानुसार दिव्यांगांना मतदान कार्यालयात पोहोचण्याची सगळी सोय ही शासनासर्फत केली जाते. जे दिव्यांग मल्टिपल डिसेबिलिटीमध्ये आहे त्यांना घरातून मतदान करायची सोय करण्यात आलेली आहे. आपण ज्या वेळेला मतदान करायला आपण बूथवर जातो, त्या बूथपासून ते आपल्या मतदानाच्या टेबलपर्यंत आपणाला एक सहकारी आणि आपल्याला व्हीलचेअर आपल्याला जी पाहिजे ती मदत द्यायचं असे शासनाचा तयारी आहे. शासनाने ते डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळं कुठलाही दिव्यांग आता बाहेर थांबून किंवा रस्त्यावर थांबून त्याला या जायची वगैरे याची सोय सगळी शासनाने केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने समाज कल्याण आणि जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय यांचा सहभाग आहे. आपण कुठलीही जर काय अडचण आली तर ती अडचण आपण आपल्या बूथवर तिथं असेल तर तिथं आपण कुठले दिव्यांग प्रतिनिधी व शाळेचे शिक्षक आता तुम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला ताबडतोब त्याच्यावर निकाल देऊन तुम्हाला लगेच ती सेवा आपली पुरवली जाईल. ज्या दिव्यांगांना काय वेळेला असं झालं आपल्याला दिव्यांगांना आणून सोडलं आणि दिव्यांगांना तिथंच सोडलं आपण तर गाड्या गेल्या. याच्याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार म्हणून गेलो. आता तर जिल्हाधिकारी सांगितलं की तो दिव्यांग जर असेल त्याला जर सहाय्यक नसेल तर त्याला घरापर्यंत पोहोचवायचं काम हे शासनाने करायचं आहे. त्या जिल्ह्याच्या प्रतिनिधीने करायचं आहे किंवा दिव्यांग संस्थांनी करायचं आहे. त्याच्यामुळं आता या वेळेला असं होणार नाही. तर प्रत्येकाला दिव्यांगांना विनंती आहे की वेळेमध्ये 7 तारखेला मतदानाला पोहोचा आणि आपल्याला जो आयुष्यभर सांभाळू शकेल, जो आपलं भाग्य उचलेल, जो आपल्याला मदत करेल अशा कुठल्याही प्रतिनिधीला तुम्ही मतदान करा. तर मतदान करा. मतदान आपल्या हक्काचं आहे. तर मतदान हे केलेच पाहिजे. एवढं बोलून मी माझं थोडंसं बोलत बंद करतो. बोलतायत ना त्याचं थोडंसं जवळ दोघांचं पण कोऑर्डिनेशन तुम्ही खूप लाभ आहे तर आता निम्न वैद्यकीय अधिकारी श्री कैलास सुतार सर हे आपल्याला मतदानाविषयी माहिती देतात.